मॅडम आपलं नाव? रुपाली बांगर. अच्छा, बरं काय सांगणार, ही जी शाळेमध्ये या ठिकाणी आपण कार्य करताय, विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, काय सांग? आमच्या इथे ध्येयपूर्तीसाठी जसं मुलांना नवीन नवीन गोष्टी त्यांना सांगितल्या जातात, जसं की त्यांना वाचनाची आवड व्हावी त्यासाठी आम्ही लायब्ररी सुरू केलेली आहे, ज्यामुळे मुलं काहीतरी नवीन वाचतात. त्या ठिकाणी नवीन नवीन प्रकारचे बुक्स आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत, जेणेकरून मुलं त्या ठिकाणी साहित्यामधून काही नवीन शिकून, त्याचबरोबर काही विज्ञाना रिलेटेड काही बुक्स आपण ठेवलेले आहेत, ज्यामुळे मुलं ते वाचून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आमचे शिक्षक नेहमी सज्ज राहतात. आदरणीय भाईजींनी हे जे या ठिकाणी जे रोपटं या ठिकाणी लावलेलं आहे, त्याचा वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा तुमचा सुद्धा या ठिकाणी शिक्षक मंडळींचा या ठिकाणी राहिलेला आहे, काय वाटतंय? हो, आता हे खरंच आहे, परंतु ही जी वटवृक्ष त्यांनी तयार केलेला आहे त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली आणि त्यांचं हे वटवृक्ष पूर्णपणे पसरावं त्यासाठी सगळे शिक्षकांनी खूप मेहनतीने कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर सगळे शिक्षक जे असतात हे वटवृक्ष आणखी कसं चांगलं मोठं होईल त्यासाठी प्रत्येक मुलांना ते आवर्जून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. जर कोणी अभ्यासात कमी असेल तर त्यांना ते स्वतः जाऊन त्यांना शिकवतात. ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्याकडे स्वतः काळजीने लक्ष देत असतात. मित्रांनो, हे आहे संस्कार, जेणेकरून या ठिकाणी जी संस्काराची जी पद्धत आहे, जी शिकवण्याची जी पद्धत आहे ती अतिशय महत्वाची ठरल्या जाते. विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करतायत आदरणीय शिक्षिका तिथले आपल्या सोबत आहेत. विद्यार्थ्यांनी कसं या ठिकाणी पुढे जावं आणि विद्यार्थ्यांनी कसं ज्ञान या ठिकाणी प्राप्त करावं त्या विषयावर आपण त्यांच्यासोबत संवाद करणार आहोत. मॅडम आपलं नाव? माझं नाव स्वाती खोडके. अच्छा, बरं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कसं पुढे जावं, काय सांगणार? याबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट मधून जास्त नॉलेज मिळतं. सायन्स डे इज नॉट जस्ट अ सेलिब्रेशन, इट्स अ बिल्ड स्टुडंट फ्युचर्स. इन माय ओपिनियन सायन्स इज द ब्युटिफुल थिंग इन अवर लाईफ. आज या ठिकाणी ही जे आपण जे कार्य करताय शिक्षणाचं एक पवित्र ज्या मंदिरामध्ये आपण हे जे ज्ञानदान देण्याचं काम करतायत, इथल्या शाळेच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल काय आपण भावना व्यक्त करणार? इथली जी सहकार विद्या मंदिर मोताळा आहे, इथे उत्तम प्रकारचे फॅसिलिटीज अवेलेबल आहे. इथे मुलांना चांगल्या प्रकारचं टीचिंग होतं, लर्निंग प्रोसेस चांगली होते, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला, इनोव्हेशनला मोठ्या प्रमाणात भर देण्यात येतो आणि विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कसा प्रोग्रेस करता येईल यावर भर देण्यात येतो. मी जवळपास 9 वर्षापासून या ठिकाणी हे काम करतोय आणि या विविध ज्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आपण घेतोय त्या अतिशय चांगल्या दर्जाच्या असतात आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्या येथील शिक्षक विद्यार्थी हिरिरीने यामध्ये भाग घेत असतात आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये, कला गुणांमध्ये वाव मिळावा विद्यार्थ्यांना यासाठी नेहमीच आपली शाळा, आपले येथील शिक्षक हे नेहमी प्रयत्न करत असतात. बरं, इथे या शहरामध्ये या ठिकाणी ही जी शाळा या ठिकाणी भाईजींनी या ठिकाणी टाकलेली आहे, म्हणजे या ठिकाणी आम्ही शिक्षणासोबतच, म्हणजे शिक्षण तर आहेच आपल्या इथं चांगल्या दर्जाचं, त्याचबरोबर हे विविध जे कार्यक्रम आपण आयोजित करतो, सायन्स एक्झिबिशन असेल, मराठी भाषा दिवस असतील, त्यानंतर शिवाजी महाराज जयंती आम्ही अतिशय उत्साहामध्ये म्हणजे आनंदामध्ये साजरी केली. त्यामध्ये जवळपास आपल्या शाळेतील शिवाजी जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीमध्ये जवळपास 100 विद्यार्थी सहभागी होते. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये कोणी वेशभूषेमध्ये होतं, कोणी महाराजांच्या चरित्रावरती संभाषण केलेलं आहे, कोणी नाटक सादर केलेलं आहे, कोणी गीत सादर केलेली आहेत. तर जवळपास 100 विद्यार्थी आपण 100 विद्यार्थ्यांना एका दिवसामध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून त्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतो. आणि विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे खेडेगावामधून येणारे विद्यार्थी आहेत. मित्रांनो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा कुठेतरी या ठिकाणी त्यांचा उच्चांक या ठिकाणी वाढावा म्हणून भाईजींनी ही शाळा येथे चालू केलेली आहे. तर मॅडम, आज या ठिकाणी ही जी शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव देते, त्या संदर्भामध्ये आपण काय भावना व्यक्त करणार? सर्वप्रथम मी आमचे जे भाईजी आहे राधेश्यामजी चंदक यांचे खरंच खूप आभार मानते, कारण त्यांनी एवढ्या ग्रामीण भागामध्ये मुलांना अगदी कमी फीजमध्ये ह्या संस्था इंग्लिश स्कूल सुरू झाल्या. आधी नव्हत्या, त्यामुळे मुलांना हे शिक्षण घेता येत नव्हतं. तर आता आमच्या इथे जवळजवळ 1500 पर्यंत संख्या आहे. तर ही सगळी मुलं खूप पुढे जाणार आहेत, कारण भाईजींनी
जे नेतृत्व दिलेलं आहे आमच्या इथे जे आता सध्या प्रिन्सिपल सर आहेत अभिजित देशमुख सर, हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे की जे मुलांना प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देत राहतं. आता जे सायन्स एक्झिबिशनचं जे विज्ञान प्रदर्शन भरलं होतं, तर अशा आमच्या इथे विविध प्रोग्राम्स साजरे होतात. तुम्ही बघतातच बरेच वेळा युट्यूबला वगैरे. तर हे सगळं सरांच्या कल्पकतेने आहे, प्रिन्सिपल सरांच्या. त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज असतात. हे असं नाही, असं पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे मग ते आम्हाला करावंच लागतं. आज या ठिकाणी भारत स्काउट गाईड जिल्ह्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून तिथे सुद्धा या ठिकाणी नंबर पटकावलेला आहे. त्या शहरी- संदर्भात तिथला एखादा क्षण काय अनुभव आहे? त्या ठिकाणी मीच स्वतः तिथे स्काउट गाईडसाठी म्हणून टीचर होती. तर त्या ठिकाणी आमचं पहिलं फर्स्ट वर्ष होतं. तरीही सरांच्या हिमतीमुळे आज शहरी विभागातलं गाईडचं पहिलं बक्षीस आम्ही घेतलेलं आहे. म्हणजे ग्रामीण विभागातून शहरीचं पहिलं बक्षीस आम्ही घेतलंय. आणि मुलांचं जे स्काउटचं आहे ते तृतीय क्रमांक आम्ही घेतलेला आहे. म्हणजे कलागुणांना वाव देऊन या ठिकाणी कुठेतरी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढे जावं त्यासाठी आपण कॅम्प घेतला. कॅम्प घेतलेला होता. तसेच आता आम्ही राज्यस्तरीयसाठी पुढे ट्राय करणार आहे. आणि आता स्टगाफॉर्ममध्ये आम्ही राज्यस्तरीय पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत बक्षीस मिळवलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की राष्ट्रमाता हा जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंच्या आणि सावित्रींच्या आणि अहिल्यादेवी होळकरांच्या ज्या लेखी आहेत त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नाही असं या ठिकाणी निर्देशनात येत आहे. परंतु त्याच्यासाठी आणखीन या ठिकाणी महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरणाचे जे प्रश्न या ठिकाणी वारंवार या ठिकाणी समोर येत आहेत, त्या संदर्भामध्ये काय आपण भावना व्यक्त करणार? महिलांनी अगदी म्हणजे स्वावलंबी असावं, स्वतःच्या पायावर उभं असावं. नंतर न कोणाला डगमगता न घाबरता आपल्याला जे करायचं आहे ते हिमतीने करावं. आणि आमच्या इथे आम्ही मुलींना त्या प्रकारचे धडे देत आहेत की जेणेकरून मुली कोणतंही संकट आलं तर स्वतः त्या हिमतीवर आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. झाशीच्या राणी टाईप टोटल सगळं प्रशिक्षण इथे देतो आम्ही लाठीकाठी सहित. मित्रांनो, हे आहे मुळातच या ठिकाणी संस्कार रुजवण्याचं काम या ठिकाणी ह्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे हुनर आहे, जे सुप्त गुण आहे, त्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम ही शाळा करते. या शिक्षक मंडळींची अहोरात्र या ठिकाणी मेहनत आणि विद्यार्थ्यांची सुद्धा मेहनत आहे. या जगाला जर समोर जर न्यायचं जर असेल तर आज ही खरी गरज आहे शिक्षणाची. शिक्षण क्रांती देणं या ठिकाणी महत्वाचं आहे. काय सांगणार सर, आज या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी साजरा केला जातोय आणि या चिमुकल्यांनी योग्य प्रोजेक्ट या ठिकाणी विविध प्रकारचे मांडलेले आहेत. खरं तर सांगायचं झालं तर आदरणीय भाईजी बरोबरच कोमल मॅडम, सुकेत जव्हर सर, त्याचबरोबर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो असे अभिजित देशमुख सर यांनी हा जो जागतिक विज्ञान दिवस इथे साजरा केलेला आहे किंवा जागतिक विज्ञान दिनाचा हा जो कार्यक्रम आम्ही इथे साजरा केलेला आहे, हे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे कलागुण आहेत ते त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी किंवा त्यांचे जे सुप्त कलागुण आहेत हे कलागुण जगाला प्रदर्शित व्हावे, त्यांच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत हे प्रदर्शित व्हावे यासाठी हा सायन्स दिवस आम्ही साजरा करत असतो. सर, या ठिकाणी ही जी शाळा आहे, ही शाळा या ठिकाणी प्राचार्य आदरणीय अभिजितजी देशमुख सर आहेत. कारण की असं म्हणतायत ज्या सैन्याचा जो सेनापती आहे तो सेनापती या ठिकाणी खणखर असल्याशिवाय या ठिकाणी पुढे या ठिकाणी लढाई जिंकल्या जात नाही. त्या सेनापती बद्दल या ठिकाणी काय सांगणार देशमुख सरांबद्दल? तर खरं तर हे वाक्य खरंच आहे. जोपर्यंत राजा कणखर नाही तोपर्यंत प्रजेला महत्व नाही. त्यामुळे जी काही शाळा आहे ही राजावर चालणार. म्हणजेच काय, त्यासाठी आम्हाला आमच्या मिळालेल्या राजाचं जे काही मार्गदर्शन आहे आणि त्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सर्व काही कार्यक्रम साजरे करू इच्छितो आणि आमच्या विद्यार्थ्यांना नवीन काही कलागुण त्यांना शिकवू शकतो. मित्रांनो, हीच आहे संस्कारजन्य शाळा म्हणजे सहकार विद्यामंदिर मोताळा.